नमस्कार मित्रांनो. हा आहे लिस्ट डेटा टाइपचा पार्ट 2 व्हिडिओ. पार्ट 1 व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक असेल आणि यामध्ये आपण रिमेनिंग कन्सेप्ट बघणार आहोत. चला तर बघूया नेक्स्ट टॉपिक लिस्ट मेथड्स किंवा लिस्टचे फंक्शन. तर आपण ज्यावेळेस लिस्टवरती काम करतो, तर त्यामध्ये आपल्याला लिस्टमध्ये आपण एलिमेंट ॲड करतो, रिमूव्ह करतो किंवा आपल्याला शेवटी एलिमेंट ॲड करायचा आहे किंवा एखादा एलिमेंट डिलीट करायचा आहे किंवा लिस्टमध्ये एलिमेंट किती वेळेस आला ते काउंट करायचा आहे किंवा लिस्ट सॉर्ट करायची, रिव्हर्स करायची किंवा लिस्ट कॉपी करायची आहे. तर त्याच्यासाठी बिल्ट इन मेथड अवेलेबल आहेत पायथॉनमध्ये लिस्टच्या. तर त्या लिस्टच्या मेथड आपण बघणार आहोत. तर ते लिस्टच्या मेथड ज्यावेळेस आपण यूज करतो, तर त्यामध्ये काही फंक्शन असे आहेत की त्याच लिस्टमध्ये ते त्याचे मॉडिफिकेशन सेव्ह करतात. ओके. आणि रिटर्न काहीच करत नाहीत. आणि काही असे आहेत की ज्याचं मॉडिफिकेशन जे काही मॅनिप्युलेशन करतो आपण, त्यामध्ये केल्यानंतर त्याचा रिटर्न टाइप हा लिस्ट असतो किंवा पर्टिक्युलर व्हॅल्यू ते रिटर्न करतात. तर ते आपण इन डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके. तर पायथॉन लिस्ट हॅव अ व्हरायटी ऑफ built-in method that allow you to efficiently modify, query, and manipulate list element. Okay. Most list method modify the list in place, म्हणजे त्याच लिस्टमध्ये, and return none, which is nothing but not returning anything, while few like copy return a new list. ओके. तर अशा मेथड कोणत्या आहेत तर आपण इन डिटेलमध्ये बघूया. तर बघा, अपेंड नावाची मेथड आहे, त्यानंतर एक्सटेंड आहे, इन्सर्ट, रिमूव्ह, पॉप, डेल, डिलीट करण्यासाठी स्पेसिफिक इंडेक्सचा, त्यानंतर क्लिअर, इंडेक्स, काउंट, सॉर्ट, त्यानंतर रिव्हर्स आणि कॉपी. तर एक करून आपण बघूया. फर्स्ट आहे बघा, डॉट अपेंड नावाची मेथड. लिस्ट डॉट अपेंड इन ब्रॅकेट आयटम. जो आयटम तुम्हाला लिस्टमध्ये ॲड करायचा आहे, पण कुठे ॲड करायचा आहे, सगळ्यात शेवटी. दिस मेथड वॉट दिस मेथड विल डू ॲड्स अन आयटम टू द एंड ऑफ द लिस्ट. लिस्टमध्ये सगळ्यात शेवटी अपेंड करण्यासाठी आपण याचा यूज करतो. आपण आपल्या रिअल लाईफ एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं. तर बघा, ही एक तुमची लिस्ट आहे, माय लिस्ट इक्वल टू 10, 20, 30, 40. त्यामध्ये तुम्हाला 50 आयटम कोणता आहे, 50 ॲड करायचा आहे लास्टला. तर आपण ॲड केला आणि प्रिंट केला. इथं प्रिंट केली ओरिजिनल लिस्ट आणि आफ्टर अपेंडिंग द लिस्ट. ओके. 50 ॲड झाला ॲट द एंड. नेक्स्ट आहे बघा आपला इन्सर्ट मेथड आहे. लिस्ट डॉट इन्सर्ट. आता पर्टिक्युलर पोझिशनला किंवा पर्टिक्युलर स्पेसिफाईड इंडेक्सला आपल्याला काही एलिमेंट ॲड करायचं, त्यावेळेस आपण इंडेक्स नावाचे इन्सर्ट नावाचे मेथड यूज करतो. त्यामध्ये तुम्हाला 2 आर्ग्युमेंट पास करावे लागतात. फर्स्ट आहे तुमचा इंडेक्स आणि सेकंड आहे तुमचा आयटम. तर ही आहे माझी लिस्ट 10, 20, 30, 40. ओरिजिनल लिस्ट प्रिंट केली आपण. त्यानंतर इन्सर्ट करतोय तुमचा एक फर्स्ट पोझिशनला, फर्स्ट इंडेक्सला 15 नावाचा एलिमेंट आपल्याला इन्सर्ट करायचा आहे. तर ते प्रिंट केलं आहे. आफ्टर इन्सर्टिंग 1,15 माय लिस्ट कशी दिसते. तर बघा, ओरिजिनल लिस्ट आहे तुमची 10, 20, 30, 40 आणि त्यानंतर फर्स्ट इंडेक्सला आपण 15 ॲड केलं आहे आणि इथं ॲड झाले ते 20च्या आधी आणि रेस्ट ऑफ द एलिमेंट पुढे शिफ्ट झालेले आहेत. ओके. तर यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचा स्पेसिफाईड इंडेक्स इज ग्रेटर दॅन मॅक्स इंडेक्स, देन एलिमेंट विल बी इन्सर्टेड ॲट लास्ट पोझिशन. तुमची जी काही लिस्ट आहे त्यामध्ये तुम्ही इन्सर्ट करताय आणि जर इंडेक्स तुम्ही तुमच्या लिस्टपेक्षा जास्त दिला, साईजपेक्षा, लिस्ट इंडेक्सपेक्षा जास्त दिला, तर तो सगळ्यात शेवटी इन्सर्ट होणार. आणि नेक्स्ट काय सांगता अजून, इफ द स्पेसिफाईड इंडेक्स इज स्मॉलर दॅन मिनिमम इंडेक्स, देन एलिमेंट विल बी इन्सर्टेड ॲट फर्स्ट पोझिशन. हां, जर तुमचा इंडेक्सचा हा पोझिशन तुम्ही पास करताय तुमच्या इन्सर्टच्या फंक्शनमध्ये, मेथडमध्ये, तर त्यावेळेस तो जर लेस दॅन स्मॉलर असेल इंडेक्स गिवन लिस्टच्या, तर तो फर्स्ट पोझिशनला ॲड होतो. चला तर बघूया विथ एक्झाम्पल. आता सपोज ही कन्सिडर करा, तुमच्याकडे लिस्ट आहे, त्यामध्ये आहेत एलिमेंट 10, 20, 30, 40, 20. तर किती एलिमेंट आहेत, 5 एलिमेंट आहेत आणि इंडेक्सिंग मॅक्स किती आहे, इंडेक्स 4 आहे. पण मी काय करतो, 50 इंडेक्सला मला ॲड करायचं बघतोय. 50 आहे का नाही आहे, म्हणजे दिलेल्या इंडेक्सपेक्षा जास्त आहे, त्यामुळे तो कुठे इन्सर्ट होईल, लास्टला इन्सर्ट होईल. लेट्स एक्झिक्यूट फर्स्ट दिस. 777 आपला ॲड झाला, कुठे झाला, सगळ्यात शेवटी. ओके. आता दुसरा सिनेरिओ काय आहे की बाबा आपण इन्सर्ट करतोय, पण त्याची मिनिमम, आता याची मिनिमम किती साईज इन्सर्ट करण्याची, -1, -2, -3, -4, -5. -5 ते -1 मध्ये आपण इन्सर्ट करू शकतो. पण जर -10 केलं मी किंवा -5 पेक्षा कोणताही अजून स्मॉल नंबर घेतला, तर तो काय होईल, सगळ्यात फर्स्ट पोझिशनला ॲड होईल. -10 केला, रन केला, तर तो कुठे ॲड झाला, फर्स्ट पोझिशनला ॲड झाला. ओके. हे 2 पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. तर अपेंड आणि इन्सर्ट नावाच्या मेथड बघितले आपण. यामध्ये फरक काय बघा, इन लिस्ट वेन वी ॲड एनी एलिमेंट इट विल कम इन द लिस्ट, दॅट इज इट विल बी लास्ट एलिमेंट. लिस्टमध्ये येतो आणि तो कुठं असतो, लास्टला असतो. इन लिस्ट वी कॅन इन्सर्ट एनी एलिमेंट इट ॲट पर्टिक्युलर इंडेक्स. इन्सर्टमध्ये आपण पर्टिक्युलर इंडेक्सला तो टाकतो. हा डिफरन्स आहे. त्यानंतर बघा, आता आपल्याला लिस्टमध्ये एक एलिमेंट टाकला, पण अशी कंडिशन येते की त्यामध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त एलिमेंट टाकायचे. ओके. तर त्यावेळेस तुम्ही एक्सटेंड नावाची मेथड यूज करू शकता. लिस्ट डॉट एक्सटेंड. त्यामध्ये
पॅरामीटर जो पास करणार आहात, एक पॅरामीटर लागतो, तो इज नथिंग बट इटरेबल. तो त्याचा ऑब्जेक्ट टाइप कसा असला पाहिजे? इटरेबल टाइपचा असला पाहिजे, सिक्वेन्स टाइपचा असला पाहिजे, त्यामध्ये एकापेक्षा जास्त एलिमेंट असले पाहिजे. ओके. एक्सटेंड काय फंक्शन यूज कशासाठी बघा, एक्सटेंड द लिस्ट बाय अपेंडिंग ऑल द आयटम फ्रॉम अन इटरेबल लाईक अनदर लिस्ट, टपल ऑर स्ट्रिंग. तर सपोज कन्सिडर करा तुमच्याकडे एक लिस्ट आहे L1 आणि त्यामध्ये तुम्हाला L2 टाकायचं. तर त्याचा सिंटॅक्स असा आहे, ऑल द आयटम प्रेझेंट इन L2 विल बी ॲडेड टू L1. लिस्ट 2 मधले आयटम सगळे L1 मध्ये ॲड होतील. बघा ही आहे तुमची माय लिस्ट 1, 20, 10, 20, 30, 40 आणि 20 ही प्रिंट केली. त्यानंतर अनदर लिस्ट आहे तुमची, त्यामध्ये 2 एलिमेंट आहे 60 आणि 70. आता मला काय करायचं आहे, ही अनदर लिस्ट आहे ती माझ्या पहिल्या लिस्टमध्ये माय लिस्टमध्ये ॲड करायचं आहे. ओके. तर काय करणार आपण, अनदर लिस्ट डॉट माय लिस्ट डॉट एक्सटेंड आणि त्यानंतर अनदर लिस्ट आपण असं टाईप करणार. ओके. हे झालं तुमचं लिस्ट. बघा ॲड केल्यानंतर तुम्हाला दिसेल इथं, आफ्टर एक्सटेंडिंग अनदर लिस्ट आय एम प्रिंटिंग माय लिस्ट. ओके. किंवा सिम्पली माय लिस्ट करा, तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. झालं 60-70 ॲड झाले. कुठे झाले? ॲट द एंडला झाले. ओके. तर स्पेसिफिक इंडेक्समध्ये ॲड करता येईल का ते तुम्ही ट्राय करून मला सांगा कमेंटमध्ये. हा आहे तुमचा आजचा म्हणजे त्याला क्वेश्चन. तर नेक्स्ट बघा, आपल्याकडे एक टपल आहे. ऑलरेडी आपण टपल बघितलं होतं, काय ते सांगितलं तुम्हाला इन शॉर्टमध्ये. तर टपल नावाचा इटरेबल आहे आणि त्या तुम्हाला इन्सर्ट करायचे तुमच्या माय लिस्टमध्ये. तर बघा टपल आपली माय लिस्ट प्रिंट करूया. ओके. तर टपलमध्ये काय आहे, 111 222 पायथॉन हे ॲड झालं, एक्सटेंड झाली तुमची लिस्ट. काय झाली? एक्सटेंड झाली. ओके. त्यानंतर बघा आपण काय करतोय, एक स्ट्रिंग आहे ते अपेंड करतोय. कुठं? अपेंड इन द सेन्स एक्सटेंड करतोय तुमच्या लिस्टमध्ये. ओके. तर ज्यावेळेस स्ट्रिंग असते त्यावेळेस एक एक एलिमेंट तुमचा अपेंड होत जातो. ओके. नेक्स्ट आहे फंक्शन बघा, रिमूव्ह फंक्शन. यामध्ये काय होतं, इट रिमूव्ज द फर्स्ट ऑकरन्स ऑफ ॲन आयटम फ्रॉम द लिस्ट. आणि जर तो आयटम तुमच्या लिस्टमध्ये नसेल तर आपल्याला व्हॅल्यू एरर येतो. ओके. तर बघा ही लिस्ट आहे तुमच्याकडे, परत एकदा माय लिस्ट इक्वल टू 10, 20, 30, 40 आणि 20. त्यामध्ये आपण ट्राय एक्सेप्ट ब्लॉक घेतला का, कारण तर आपल्याला जर एलिमेंट नसेल तर व्हॅल्यू एरर कॅच करायचं, त्यामुळे आपण घेतलेला आहे. तर बघा मी काय करतोय, पहिल्यांदा लिस्टमधून आपण 20 रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. 20 आहे का? हो आहे. पण किती आहे? 20 2 आहेत. तर फर्स्ट ऑकरन्स आहे तोच रिमूव्ह होतो. ओके. बिफोर रिमूव्हिंग, आफ्टर रिमूव्हिंग. जो सेकंड इंडेक्सचा तुमचा 20 होता, तो सेकंड इंडेक्सचा तो रिमूव्ह झालेला आहे. बट लास्टचा 20 तसंच आहे का? कारण फर्स्ट ऑकरन्स आहे तो रिमूव्ह होतो. सर सपोज मी 10 रिमूव्ह केलं, तर बघा 10चा एकच ऑकरन्स आहे तो रिमूव्ह झाला आहे. आता सपोज माझ्याकडं एलिमेंट नाहीच आहे, 50 आहे का नाही आहेत, आणि तो जर मी रिमूव्ह करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? आयटम नॉट फाउंड फॉर रिमूव्ह. कॅच केला आपण त्याला, एक्सेप्ट ब्लॉकमध्ये व्हॅल्यू एरर येतो. ओके. सिम्पली तुम्ही असं करून बघू शकता, ट्राय कॅच जरी नसेल घ्यायचं तुम्हाला. आता माझ्याकडं ट्राय कॅच नाही आहे आणि मी काय केलं आहे, रिमूव्ह केलं आहे तुमच्या नंबरला. ओके. तर काय एरर येतो बघा, आला व्हॅल्यू एरर, लिस्ट रिमूव्ह डॉट एक्स नॉट इन लिस्ट. तर लिस्टमध्ये तो आयटम नाही आहे म्हणून तो एरर आलेला आहे. ओके. तर हे होतं तुमचं रिमूव्ह मेथड. नेक्स्ट बघा एक नोट आहे, बिफोर युजिंग रिमूव्ह मेथड फर्स्ट वी हॅव टू चेक स्पेसिफाईड एलिमेंट प्रेझेंट इन लिस्ट ऑर नॉट बाय युजिंग मेंबरशिप ऑपरेटर. ओके. तर रिमूव्ह करायच्या आधी तुम्ही मेंबरशिप ऑपरेटरने ते एलिमेंट आहे का नाही ते पण चेक करू शकता. त्यामध्ये इफ एल्स ब्लॉक घेऊ शकता. मेंबरशिप ऑपरेटर म्हणजे काय, त्यामध्ये आहे का नाही तो चेक करण्यासाठी इन नावाचं मेंबरशिप ऑपरेटर आहे. तर बघा ही एक लिस्ट आहे, आपण ओरिजिनल लिस्ट प्रिंट केली आणि जो आयटम तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे, जो एलिमेंट रिमूव्ह करायचा आहे, तो त्याला स्पेसिफाय केला आहे 777. तर 777 लिस्टमध्ये नाही आहे, तर त्यावेळेस तुम्हाला व्हॅल्यू एरर येऊ नये, त्यामुळे तुम्ही ते ट्राय एक्सेप्ट ब्लॉक यूज केला किंवा हे यूज करू शकता. तर इन मेंबरशिप ऑपरेटर यूज करून बघूया. तर चेक करतो आपण, इफ एलिमेंट इन माय लिस्ट, जर असेल तर रिमूव्ह कर, नसेल तर बाबा सांग की एलिमेंट नाही म्हणून. रन केला आपण, त्याला सांगेल तो की एलिमेंट 777 हा लिस्टमध्ये नाही आहे, म्हणजे इथं एक्सेप्शन येणार नाही, हे रन टाईम एक्सेप्शन येणार नाही तुमच्या. आता सपोज असेल तर काय कराल, रिमूव्ह करेल. कसा रिमूव्ह करेल बघा, 40 आहे, 40ला आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. आफ्टर रिमूव्ह तुमची लिस्ट प्रिंट झाली, म्हणजे हा ब्लॉक एक्झिक्यूट झाला. 40 आहे का चेक केला त्यांनी, येस असेल तर ट्रू रिटर्न करतं, नसेल तर फॉल्स रिटर्न करतं. हे झालं तुमचं मेंबरशिप ऑपरेटर, ते आपण इन डिटेलमध्ये खाली बघणार आहोत. त्यानंतर आहे बघा मेथड तुमची पॉप मेथड आहे.
list.pop index. It remove and return the item at a specified index. If no index is given, it remove and return the last item. काय करतं हे? तुमचा एलिमेंट आहे जो काही इंडेक्स पर्टिक्युलर इंडेक्सचा एलिमेंट आहे, जर तुम्ही इंडेक्स पास केला, इंडेक्स पॅरामीटर पास केला, तर तो इंडेक्सचा एलिमेंट तो रिमूव्ह करतो आणि रिटर्न करतो. ओके. आणि जर तुम्ही इंडेक्स पास नाही केला, तर तो काय करतो, सगळ्यात शेवटचा आयटम तुमचा रिमूव्ह करतो आणि त्याला रिटर्न करतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट, दिस इज द ओनली फंक्शन विच मॅन्युप्युलेट लिस्ट अँड रिटर्न सम एलिमेंट. ही एकच मेथड आहे ज्यामध्ये तुमचा एलिमेंट तुम्हाला रिटर्न करतो, तो पॉप करतो म्हणजे रिमूव्ह करतो आणि कोणता रिमूव्ह केला ते तुम्हाला रिटर्न करतो. म्हणजे रिटर्न टाईप याचं त्या टाईपचा एलिमेंट येतो. बघा तुमच्याकडे लिस्ट आहे, माय लिस्ट आहे, त्यामध्ये 10, 20, 30, 40, 20 असे एलिमेंट आहे. मी काय करतोय, पॉप नावाचं फंक्शन यूज करतोय आणि 0th इंडेक्सचा एलिमेंट कोणता आहे, 10 आहे, तो मला रिमूव्ह करायचा लिस्टमधून. ओके. तर रिमूव्ह केल्यानंतरची लिस्ट आणि कोणता आयटम पॉप केला आहे तो आयटम आपण पॉप्ड आयटममध्ये स्टोअर करतोय. ओके. आफ्टर पॉप 0, 10 गेला, 20, 30, 40, 20 हे एलिमेंट राहिले आणि कोणता आयटम पॉप झाला आहे, तर हा झाला आहे. आता सपोज मी पॉप फंक्शनला काहीच पास करत नाही आहे, म्हणजे इंडेक्स देत नाही आहे, तर तो सगळ्यात शेवटचा आयटम तुमचा रिमूव्ह करतो लिस्टमधून आणि रिटर्न करतो लास्ट आयटम नावाच्या व्हेरिएबलमध्ये आणि आपण त्याला प्रिंट केले. ओके. तर आता आपली लिस्ट काय होती, 10, 20, 30, 40, 20. तर त्यातला शेवटचा 20 गेला बघा, राहिले फक्त 20, 30, 40 आणि आपण 20ला पॉप केले, तो पॉप आयटम दाखवतोय. ओके. हां. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमची लिस्ट एम्प्टी आहे आणि त्या लिस्ट एम्प्टीवरती जर तुम्ही म्हणताय की मला आयटम दे रे बाबा पॉप करायला, तर त्यावेळेस एरर येतो. ओके. इफ द लिस्ट इज एम्प्टी देन पॉप फंक्शन राईट्स इंडेक्स एरर. बघा ट्राय करून बघा काय होतं, तर इंडेक्स एरर येतो आपल्याला. ओके. पॉप फ्रॉम एम्प्टी लिस्ट. ओके. तर नेक्स्ट बघा डिफरन्स बिटवीन रिमूव्ह मेथड आणि पॉप मेथड. तर रिमूव्ह मेथडमध्ये आपण काय करतो, स्पेशल एलिमेंट जो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे तो पास करतो आणि इथे आपण काय करतो, लास्ट एलिमेंट रिमूव्ह करतो. इंडेक्स पास करून पण रिमूव्ह करू शकतो. इट कांट रिटर्न एनी व्हॅल्यू, इट रिटर्न द रिमूव्ड एलिमेंट. जो एलिमेंट आपण रिमूव्ह केला तो पॉपमधून रिटर्न भेटतो आणि इथून आपल्याला एनी कोणती व्हॅल्यू भेटत नाही. इफ स्पेशल एलिमेंट नॉट अवेलेबल देन वी गेट व्हॅल्यू एरर. जो एलिमेंट आपण रिमूव्ह करायचा प्रयत्न करतोय जर तो नसेल तर आपल्याला व्हॅल्यू एरर येतो आणि या केसमध्ये काय होतं, इफ लिस्ट इज एम्प्टी देन वी गेट एरर. ओके. तर इंडेक्स एरर आपल्याला भेटतो. तर नेक्स्ट आहे बघा, डिलीट नावाचं फंक्शन यूज करून सुद्धा आपण रिमूव्ह करू शकतो. कसं, रिमूव्ह आयटम ॲट अ स्पेसिफिक इंडायसेस ऑर स्लाइस. डिलीट इज अ स्टेटमेंट नॉट अ मेथड. ॲक्च्युली ही काय मेथड आहे, ही काय मेथड नाही आहे, ही एकच स्टेटमेंट आहे. ते मोस्ट ऑफ द टाईम यूज होतं. सपोज तुमच्याकडं लिस्ट ऑफ फर्स्ट इंडेक्सचं तुम्हाला डिलीट करायचं, तर तुम्ही DL माय लिस्ट ऑफ दॅट इंडेक्स यू कॅन पास. ओके. तर लिस्टमध्ये आपले 2, 20, 40 कारण आपण ऑलरेडी रिमूव्ह केले होते. 20, 30 एवढेच राहिले होते. 40 त्यातला 0 फर्स्ट इंडेक्सचा कोणता होता, तो गेलेला आहे, 30 गेलेला आहे, 40 राहिलेला आहे. तर 20, 40 राहिला आहे. तर बघा स्लाइस मेथडसुद्धा यूज करून आपण डिलीट करू शकतो. ओके. म्हणजे फर्स्ट इंडेक्सपासून 3 - 1 म्हणजे 2 सेकंड इंडेक्सचा एलिमेंट रिमूव्ह करा. फर्स्ट काय आहे, फर्स्ट आहे तुमचा 40 आणि सेकंड तर एलिमेंट तेवढेच आहे, त्यामुळं 20 आपली लिस्टमध्ये राहिलेलं आहे. आफ्टर डिलीट माय लिस्ट. ओके. तर परत एकदा आपण लिस्ट घेऊया, म्हणजे आपली लिस्ट आपल्याला समजेल. सपोज आता कन्सिडर करा ही लिस्ट आहे तुमच्याकडे आणि त्यामध्ये फर्स्ट इंडेक्स कोणता असणार आहे, 20 आणि मला 3 नको आहे, मला परत जास्त एलिमेंट 5. ओके. एकापेक्षा जास्त एलिमेंट आपल्याला डिलीट करायचं आहे स्पेसिफिक रेंजमध्ये. तर आपण कसं करणार, फर्स्ट इंडेक्स कोणता असणार आहे, 20, 0, 1 फर्स्ट इंडेक्स 20 त्यानंतर फिफ्थ इंडेक्स म्हणजे फोर्थ इंडेक्सपर्यंतचे एलिमेंट आपल्याला रिमूव्ह होतील. 1 पासून स्टार्ट होईल 4th पर्यंत. 0, 1, 2, 3, 4 म्हणजे ह्या 20 पासून ते ह्या 20 पर्यंत 20, 30, 40 परत 20 हे सगळे एलिमेंट जातील आणि ती तुमची लिस्ट आहे, ती नंतर आपण प्रिंट करणार आहोत. ओके. बघा 20 to 20 सगळे रिमूव्ह झाले आणि 50, 60, 70 हे राहिलेले आहे. ओके. नेक्स्ट मेथड आहे तुमची क्लिअर. क्लिअर मेथड कशासाठी यूज होते, सगळे आयटम लिस्टमध्ये क्लिअर करण्यासाठी क्लिअर मेथड आहे. ओके. तर लेट्स यूज दिस मेथड.
माय लिस्ट क्लिअर केल्यानंतर लिस्टमध्ये एकही आयटम दिसणार नाही, एम्प्टी होऊन जाते. ओके, परत एकदा इनिशियलाइज केली आपण लिस्ट, ते आपल्याला पुढच्या ऑपरेशनसाठी लागते म्हणून. हां, तर नेक्स्ट बघा इंडेक्स मेथड. लिस्ट डॉट इंडेक्स त्याला एक पॅरामीटर पास करतो, रिटर्न द इंडेक्स ऑफ द फर्स्ट ऑकरन्स ऑफ एन आयटम, राईज व्हॅल्यू एरर इफ द आयटम नॉट फाउंड. इंडेक्स नावाची मेथड काय करते, तुमच्या आयटमचा इंडेक्स काय आहे. आता कधी कधी आपल्याला आयटम असतो त्याचा इंडेक्स काय ते चेक करायचं, त्यावेळेस आपण इंडेक्स नावाची मेथड यूज करतो. तर याला एक पॅरामीटर पास करायचा आयटम, जर तो आयटम तुमच्या लिस्टमध्ये नसेल तर व्हॅल्यू एरर येतो. राईज अ व्हॅल्यू एरर इफ द आयटम इज नॉट फाउंड. त्यामध्ये बघा सुरुवातीला आपण ट्राय एक्सेप्ट काय घेतलं तर रन टाईम एरर कॅच करण्यासाठी आपण काय करतोय, लिस्ट ही तुमची त्या लिस्टमध्ये इंडेक्स ऑफ 30 चेक करतोय. तर 30 किती वेळेस आले, तुमचं एक वेळेस आलं म्हणजे फर्स्ट इंडेक्स भेटेल. आणि परत काय केलंय, 20चा इंडेक्स त्याचा पण फर्स्ट ऑकरन्स कुठं आला इथं आला तर त्याचा फर्स्ट इंडेक्स भेटेल आपल्याला. आणि जर तुम्ही आधी 2 केस बघूया. 30चा कुठं झाला, सेकंड इंडेक्स 0, 1, 2 आणि 20चा 1. ओके, आता सपोज माझ्याकडं एक एलिमेंट आहे, तो लिस्टमध्ये नाहीच आहे, 99 आहे का, नाही आहे. तरी मी काय करतो, त्याचा इंडेक्स फेच करण्याचा प्रयत्न करतो, तर आपल्याला एरर येतो, तो असतो व्हॅल्यू एरर, तो आपण इथे कॅच केलेला आहे. ओके, लेट्स टेक दिस आउट ऑफ इफ. तर बघा काय एरर येतो, व्हॅल्यू एरर आला. नेक्स्ट बघा तुमची मेथड काउंट. आता स्पेसिफिक आयटम आहे तुमच्या लिस्टमध्ये आणि तो किती वेळेस तुमच्या लिस्टमध्ये आला आहे, तो तुम्हाला त्याचा ऑकरन्स चेक करायचा आहे, तर त्यावेळेस तुम्ही काउंट नावाची मेथड यूज करता. ओके, 20 माझ्या लिस्टमध्ये किती वेळेस आले, ते आपण लिस्ट चेक करूया, प्रिंट करूया, प्रिंट माय लिस्ट. 20 किती वेळेस आले ते प्रिंट केलं आणि 99 किती वेळेस आले ते प्रिंट करूया. बघा 20 आपल्या लिस्टमध्ये आहे 2 वेळेस म्हणून इथं आपल्याला आलंय 2 वेळेस आले. 99 आहे का, नाही आहे, त्यामुळे काय आलं, 0 आलं. नेक्स्ट मेथड आहे सॉर्ट. तर सॉर्ट नावाची मेथड कशासाठी यूज करतो आपण, जे काही आपल्या लिस्टमधले एलिमेंट आहेत त्याला एक स्पेसिफिक ऑर्डरमध्ये तुम्हाला जर सॉर्ट करायचं असेल तर तुम्ही सॉर्ट इन द सेन्स असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर, चढता क्रम, उतरता क्रम, जर तुम्हाला ते एलिमेंट सॉर्ट करायचे असतील तर तुम्ही सॉर्ट नावाची मेथड यूज करता. तर यामध्ये बाय डिफॉल्ट हे असतं, असेंडिंग ऑर्डरमध्ये ते सॉर्ट होतात. जर तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये तुमची लिस्ट सॉर्ट करायची असेल तर तुम्हाला एक कीवर्ड घ्यावा लागतो रिव्हर्स आणि त्याला इक्वल टू करायला लागतं ट्रू. ओके, त्याचं एक्झाम्पल आपण पुढे बघणार आहोत. तर ह्या गोष्टी एक महत्त्व लक्षात ठेवा. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा याच्यामध्ये, की ज्यावेळेस तुम्ही सॉर्ट फंक्शन अप्लाय करता त्यावेळेस तुमची लिस्ट ही होमोजिनियस पाहिजे, म्हणजे त्यामधील एलिमेंट एकाच डेटा टाईपचे पाहिजे. मग ते तुमचं इंटेजर असू शकतं किंवा मग स्ट्रिंग असू शकतं, म्हणजे नंबर असतील किंवा स्ट्रिंग असेल, टेक्स्ट असेल. नंबर असेल तर बाय डिफॉल्ट नेचर कसं असतं, असेंडिंग ऑर्डरचं 0 पासून हायर नंबरकडे आणि डिसेंडिंग असेल त्यावेळेस हायर नंबर टू लोअर नंबर. आणि स्ट्रिंगमध्ये पण असेंडिंग अल्फाबेटिकल ऑर्डर ए पासून ते झेडपर्यंत आणि डिसेंडिंग म्हणजे झेडपासून एपर्यंत. तर चला बघूया एक्झाम्पल. आपल्याकडे एक लिस्ट आहे, अनसॉर्टेड लिस्ट, त्यामध्ये इंटिजर एलिमेंट आहेत, ते आपण कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू टाकलेले आहेत. तर या लिस्टला आपण प्रिंट केलं, त्यानंतर ह्या लिस्टवरती आपण ऑपरेशन केलं सॉर्ट अप्लाय. तर ज्यावेळेस आपण सॉर्ट अप्लाय करतो त्याच लिस्टवरती ते डेटा अपडेट होतो. एवढं एक अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि नंतर काय केलं, प्रिंट केलं त्याला. ओके, लेट्स रन इट. बघा अनऑर्डर्ड लिस्ट होती आपली अशी, आणि ज्यावेळेस सॉर्ट केली त्यावेळेस असेंडिंग ऑर्डरमध्ये नंबर केले. तर समजा याच्यात मी फ्लोट टाकला 1 नंबर आणि ट्राय केला, तर तुम्ही नंबर घेऊ शकता, पण जर यात स्ट्रिंग टाकलं तर होणार नाही. लेट्स टेक एक अल्फाबेट टाकूया, STR. टाईप एरर आला आपल्याला. ओके, तर असा एरर येतो, त्यामुळे आपल्याला एकाच टाईपचा डेटा त्यामध्ये घ्यावा लागतो. त्यानंतर तर हे आहे स्ट्रिंगचं एक्झाम्पल. STR लिस्ट आहे आपल्याकडे, त्यामध्ये वेगवेगळे आयटम आहेत, डॉग, बनाना, कॅट, ॲपल. ज्यावेळेस सॉर्ट करतो त्यावेळेस काय होईल, ॲपल, बनाना, कॅट, डॉग. ओके, आता सपोज माझ्याकडं कॅपिटल एक आहे आणि स्मॉल एक आहे, तर काय होईल ते बघूया. ॲपल कॅपिटल ए असलेला आहे आणि तर सुरुवातीला काय झाले, सुरुवातीला तुमचे सगळे कॅपिटल जे लेटर आहे त्याला प्राधान्य भेटलेलं, प्रत्येकाचं कॅपिटल आधी म्हणून ते सुरुवातीला, आणि नंतर स्मॉल ॲपलचं ए आलेलं आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, MCQ मध्ये विचारली जाऊ शकते, कुठे पण ट्रिकी क्वेश्चन बनू शकतो इंटरव्ह्यूमध्ये. ओके, त्यानंतर रिव्हर्स. आता आपल्याकडं असेंडिंग ऑर्डरमध्ये बाय डिफॉल्ट होता, पण मला डिसेंडिंगमध्ये करायचं आहे, तर त्यासाठी काय करायचं, या अनऑर्डर लिस्ट आपली ती सुरुवातीला प्रिंट केली, या लाईनला आपण त्याला सॉर्ट फंक्शन अप्लाय केलं, पण त्याला एक आर्ग्युमेंट पास केला रिव्हर्स इक्वल टू ट्रू. त्यावेळेस काय होतं,
तुमची ऑर्डर डिसेंडिंगमध्ये प्रिंट होते. आता हायर नंबर आधी येईल, नंतर स्मॉलेस्ट येईल. बघा तुमची नंबर लिस्ट 985421. ओके, हे झाले डिसेंडिंग. एक नोट काय, टू यूज सॉर्ट फंक्शन कंपल्सरी लिस्ट विल कंटेन ओनली होमोजेनियस एलिमेंट, अदरवाइज विल गेट टाईप एरर. जे आपण ऑलरेडी बघितलं, हे मिक्सचं एरर आहे, ते टाईप एरर येतो. अप्लाय केलं तर टाईप एरर आहे, कमेंट केलं त्यामुळे आला नाही. ओके, आय होप तुम्हाला सॉर्ट नावाची मेथड कळली असेल. चला तर पुढची मेथड, रिव्हर्स द ऑर्डर ऑफ द लिस्ट इन प्लेस. हां, आता तुमची लिस्ट आहे, त्यामधले एलिमेंट तुम्हाला रिव्हर्स करायचे, तर त्यासाठी रिव्हर्स नावाची मेथड आहे, आणि ती आपण इन प्लेस करते, म्हणजे त्याच लिस्टमध्ये तो तुमच्या रिव्हर्स करून तुम्हाला देतो. आता हे बघा, अनसॉर्टेड लिस्ट नावाची एक लिस्ट आहे आपल्याकडे, ज्यामध्ये 528194 असे एलिमेंट आहेत, आणि याला आपण काय करतोय, प्रिंट करतोय. नंतर त्याच्यावरती रिव्हर्स नावाचं मेथड अप्लाय करतोय. रिव्हर्स केल्यानंतर हे जे 4 आहे ते सुरुवातीला येईल, 9 त्यानंतर येईल, असं होईल. ओके, 4 9, 4 फर्स्टला आलं, 9 सेकंडला आलं, 1 थर्डला आलं, 8 फोर्थ, 2 फिफ्थ, आणि 5 तुमचा लास्टला गेला. रिव्हर्स खूप सोपं आहे, त्यामध्ये काही कन्फ्युजन नाही. नेक्स्ट आहे बघा, कॉपी मेथड. कॉपी काय करायचं, आपल्याला एका लिस्टमधून दुसऱ्या लिस्टमध्ये कॉपी करायचं आहे. तर त्यासाठी आपण सिम्पली काय करतो, लिस्ट, तुमच्याकडे एक लिस्ट 1 आहे आणि लिस्ट 2मध्ये कॉपी करायचं, ते इक्वल टू साईन करून आपण कॉपी करू शकतो. ओके, तर बघा लिस्ट 1मध्ये आपले एलिमेंट 1 2 3 आणि त्याला प्रिंट केलं आहे, आणि लिस्ट 2मध्ये आपण लिस्ट 1 कॉपी केली आणि त्याला प्रिंट केलं आहे. ओके, तर बघा हे झालं सिम्पल लिस्ट कॉपी तुमचं. आता बघा, मी सपोज तुमच्या लिस्टमध्ये लिस्ट 2मध्ये काहीतरी मॉडिफिकेशन करतोय. ओके, काय करतोय, लिस्ट 2मध्ये मॉडिफिकेशन करतोय. लिस्ट 2 ऑफ 0मध्ये काय आहे सर, आता 1 आहे, त्याच्या जागेवर मला काय करायचं आहे, 999 टाकायचं आहे. ओके, लेट्स डू इट. आपण 999 टाकलं, अपडेट केली लिस्ट 2 ऑफ 0 इंडेक्स अपडेट केला, आणि त्यानंतर मॉडिफाय केल्यानंतर आपण लिस्ट 1 आणि लिस्ट 2 प्रिंट केले. /n म्हणजे न्यू लाईनला प्रिंट होते या दोन व्हॅल्यू. लेट्स रन इट. बघा, आफ्टर मॉडिफाईंग लिस्ट 1 लिस्ट 2 काय झालं, लिस्ट 1ची व्हॅल्यू काय झाली, लिस्ट 1 तर 1, लिस्ट 1ला आपण काय केलं नव्हतं, पण लिस्ट 1 कसं काय मॉडिफाय झाली, असं व्हायला नको पाहिजे होतं ना. तर हे बिहेवियर का होतं, तर तुम्ही डायरेक्ट कॉपी करताय. तर ज्यावेळेस तुम्ही असं डायरेक्ट कॉपी करता, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू दुसऱ्या व्हेरिएबलला असाइन करताय, तर त्यावेळेस काय होतं, जो तुमचा प्रोग्राम आहे, ज्याचं मेमरीमध्ये आपण ही लिस्ट स्टोअर केलेली आहे, तर तो डायरेक्टली पॉईंट करतो सेम रेफरन्स, म्हणजे सेम मेमरी लोकेशनला ते तुमची लिस्ट 2 असाइन होते. ओके, थोडी मिस्टेक झाली, लिस्ट 2 पाहिजे, लिस्ट 1 झाले, तर लिस्ट 2 आहे आणि लिस्ट 1. ओके, तर आपण काय करतोय, लिस्ट 1 असाइन करतोय लिस्ट 2ला. ओके, तर बघा इथं लिस्ट 2मध्ये आपण काय केलं, लिस्ट 1, तर काय झालं, हे लिस्ट 1चा जो ॲड्रेस होता तोच लिस्ट 2चा ॲड्रेस असणार आहे. ओके, हे लक्षात असू द्या. तर कसं, तर बघा इथे ॲड्रेस पण प्रिंट करून बघू शकता तुम्ही, युजिंग आवर आयडी फंक्शन. दोन्ही व्हेरिएबलचा ॲड्रेस, मेमरी ॲड्रेस आहे तो सेम आहे. आयडी फंक्शन आपण ऑलरेडी शिकलेलं आहे. एखाद्या व्हेरिएबलचा जर ॲड्रेस चेक करायचा असेल तुम्हाला, मेमरी ॲड्रेस, तर त्यासाठी ते व्हेरिएबल आयडी नावाचं फंक्शन यूज करतो आपण. ओके, रिटर्न आयडेंटिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट. ओके, तर बघा सेम ॲड्रेस आहे, त्यामुळे एक लिस्ट मॉडिफाय केली की दुसऱ्या लिस्टवर त्याचा इफेक्ट होणार आहे. आता सपोज मी काय करतो, लिस्ट 1 आहे तिला मॉडिफाय करतो, त्याच्या फर्स्ट इंडेक्सला जे आहे, फर्स्ट इंडेक्सला काय 2 आहे, तर 2च्या जागेवर दोन्ही लिस्टमध्ये काय जाईल, 999च्या जागेवर आता आपण 555 घेऊ आणि प्रिंट करू. बघा काय झालं, म्हणजे लिस्ट 1ला जरी मॉडिफाय केलं तरी लिस्ट 2 मॉडिफाय होईल, आणि लिस्ट 2ला मॉडिफाय केलं तरी लिस्ट 1 मॉडिफाय होईल. का, कारण ते सेम लोकेशनला पॉईंट करतायत. ओके, ही व्हॅल्यू डिस्कार्ड झाली आणि तिथं 111 झाली. आय होप ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. हे करेक्शन करून मी अपडेट करेल फाईल. त्यानंतर बघा, आता असं होऊ नये म्हणून आपल्याकडं दुसरा वे आहे, त्याला म्हणायचं शॅलो कॉपी. देर आर 3 ways टू क्रिएट अ लिस्ट कॉपी, बट अफेक्ट इट इफ नेस्टेड लिस्ट वी मॉडिफाय. ही गोष्ट सध्यापरी डोक्यातून काढा. आता सध्या तुम्हाला काय करायचं आहे, लिस्ट तर कॉपी करायची, पण त्याचे पहिल्या लिस्टवरती त्याचा काही इफेक्ट होऊ नये. जर मी दुसरी लिस्ट मॉडिफाय केली आणि पहिली लिस्ट मॉडिफाय केली, तर दुसऱ्या लिस्टवर काही इफेक्ट होऊ नये. त्यासाठी तुमच्याकडे या 3 गोष्टी आहेत. या 3 गोष्टी यूज करून तुम्ही स्ट्रिंगची लिस्टची कॉपी केली तर असं तुम्हाला इश्यू येणार नाही. आता बघा, फर्स्ट काय आहे, लिस्ट 1 आहे आपल्याकडे, त्यामध्ये काय करतो, लिस्ट 1 प्रिंट केली आहे आणि युजिंग लिस्ट फंक्शन आहे तुमचं. ओके, तर ते यूज करून आपण लिस्ट मॉडिफाय कॉपी करतोय. कशी, लिस्ट नावाचं फंक्शन, त्यामध्ये तुमच्या पहिल्या लिस्टचं नाव टाकलं आणि झाली लिस्ट 3. ओके, तर लिस्ट 3 कशी क्रिएट झाली, युजिंग लिस्ट फंक्शन. आता बघा, ही लिस्ट 3 प्रिंट केली, सुरुवातीला लिस्ट 3 प्रिंट केली आणि नंतर करतो. ओके, दोन्ही लिस्ट प्रिंट झाल्या. आता आयडी फंक्शन आपण इथं अप्लाय करून बघू शकतो, त्यांचा ॲड्रेस प्रिंट आयडी ऑफ लिस्ट 1
किंवा तुम्ही असं डायरेक्ट करू शकता आय डी ऑफ लिस्ट 3. हे जर एकाच लोकेशनला असेल तर ट्रू रिटर्न होईल. एका लोकेशनला असतं तर ट्रू झालं असतं, पण फॉल्स आले म्हणजे काय, त्यांच्या दोघांचा आयडी वेगवेगळा आहे. ओके. तर हे झालं तुमचं ॲड्रेस चेक. आता बघा मी काय करतोय, मॉडिफाय करतो लिस्ट 3. त्यामध्ये काय करतो, 0th इंडेक्सला काय आपल्या लिस्ट 3च्या 0th इंडेक्सला काय आहे 1 आहे. 1च्या जागेवर काय करतो आपण 777 टाकतोय. बघा, तर आपण काय करतो आता मॉडिफिकेशन करतोय लिस्ट 3 त्याच्या 0th इंडेक्सला 777 टाकतोय. आफ्टर मॉडिफाईंग लिस्ट 3, लिस्ट 1 आणि लिस्ट 3 प्रिंट केली आणि त्यांचा ॲड्रेससुद्धा प्रिंट केला आहे. बघा हे त्याच्यानंतरच प्रिंट झालं, म्हणजे खाली प्रिंट झालेलं आहे. मॉडिफाईंग लिस्ट 3, आफ्टर मॉडिफाईंग लिस्ट 3, लिस्ट 1चे एलिमेंट त्याला काही चेंजेस झालेत का? नाही झाले. म्हणजे दोघांचा ॲड्रेस कसा आहे डिफरंट आहे. म्हणजे एक लिस्ट आपण मॉडिफाय केली तर दुसऱ्या लिस्टला त्याचा काही अफेक्ट झाला नाही, त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले नाही. ओके. या तिन्ही वेनी जर केलं तर काहीच फरक पडत नाही. ओके. ही लिस्ट पहिल्या सेम होत्या, नंतर लिस्ट 3ला मॉडिफाय केलं तर फक्त लिस्ट 3चा ॲड्रेस चेंज झाला आहे, तुमच्या लिस्ट 1चा आहे तोच आहे. सेम तसंच आहे युजिंग स्लायसिंग. आता स्लायसिंग म्हणजे काय, जर सगळे पाहिजे असेल तर आपल्याला एम्प्टी व्हॅल्यू ठेवायच्या स्टार्ट आणि स्टॉपच्या. लिस्ट 1 आहे त्यामध्ये 1 2 3 आहे, त्याला प्रिंट केलं. युजिंग लिस्ट स्लायसिंग आपण लिस्ट 4मध्ये कॉपी केलं, त्यानंतर लिस्ट 4 प्रिंट केली, मॉडिफाय केली लिस्ट 4चा 0th इंडेक्स 999 आणि दोन्ही लिस्ट प्रिंट केल्या. तर बघा ओरिजिनल लिस्ट लिस्ट 4 मॉडिफाय केली, मॉडिफाय केल्यानंतर फक्त लिस्ट 4 तुमची मॉडिफाय झाली. तर नेक्स्ट आहे बघा युजिंग कॉपी. इट इज नथिंग बट अ शॉलो कॉपी. तर ही आहे तुमची एक ओरिजिनल लिस्ट. लिस्टमध्ये आयटम टाकलेले आपण 1 2 3. थर्ड आणि फोर्थ यामध्ये नेस्टेड लिस्ट आहे. हा थर्ड तुमचा जो काही एलिमेंट आहे तो एक दुसरी लिस्ट आहे, ती आपण लिस्टमध्ये घेतली. तर बघा शॅलो कॉपी करतोय. ओरिजिनल लिस्ट तुमची आहे, त्याला कॉपी नावाचं फंक्शन यूज करून आपण त्यामध्ये कॉपी केले. ओरिजिनल लिस्टचा आय डी, त्यानंतर शॅलो लिस्टचा आय डी प्रिंट केला आहे. त्यानंतर काय करतो आपण, तुमचा शॅलो कॉपी जी आहे म्हणजे सेकंड कॉपी केलेली आपण कॉपी, मग त्याच्यामध्ये ओरिजिनल कॉपी केली, ती त्याचा 0th इंडेक्सचा एलिमेंट आपण काय केला आहे चेंज केला आहे. तर त्यावेळेस तुमची ओरिजिनल लिस्ट आणि शॅलो लिस्ट ही वेगवेगळीच असणार आहे, त्यामध्ये काही फरक नसणार आहे. ओके. तर बघा आपण याला प्रिंट करू स्टेटमेंट त्यासाठी रन करूया. ओरिजिनल लिस्ट आहे तीच आहे, त्याचा ॲड्रेस वेगळा आहे आणि शॅलो कॉपी केली त्याचा ॲड्रेस वेगळा आहे. ओके. ओरिजिनल लिस्ट आफ्टर मॉडिफाईंग त्यामध्ये काही बदल झाला का नाही झाला, आणि शॅलो कॉपीमध्ये काही बदल झाला का नाही झाला, झाला आहे, कारण आपण मॉडिफाय केला आहे 99 टाकला आहे. ओके. तर हा आहे तुमचा, हे 3 वे आहेत जेणे तुम्ही एका लिस्टमधून दुसऱ्या लिस्टमध्ये कॉपी करू शकता. ओके. आणि पहिली लिस्ट असेल जी ओरिजिनल लिस्ट, त्याला दुसऱ्या लिस्टवरती ऑपरेशन केल्यावर किंवा पहिल्या लिस्टवरती ऑपरेशन केल्यावर दुसऱ्या लिस्टमध्ये काही अफेक्ट होणार नाही, वाईस वर्सा. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, बट अफेक्ट इफ नेस्टेड लिस्ट वी मॉडिफाय. आता या केसमध्ये नेस्टेड लिस्ट नव्हते, या केसमध्ये बी नाही आहे आणि या केसमध्ये आहे. तर अशी ज्यावेळेस कंडिशन येईल आणि जर आपण एखाद्या नेस्टेड लिस्टचा एलिमेंट चेंज केला तर मग तुमची पहिली लिस्ट पण मॉडिफाय होते. तर हा डिफरन्स आहे का, तर तुमचं लिस्ट म्युटेबल आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही म्युटेबल एलिमेंट परत मॉडिफाय करत असाल तर तिथं तो इश्यू येतो. आता बघा सपोज करा, पहिल्यापासून बघूया, म्हणजे ह्या तिन्हीसाठी सेम लिस्टने केलं किंवा स्लायसिंगने केलं किंवा कॉपीने केलं तर तेच होतं. आता बघा माझ्याकडे परत एक आयटम आहे या लिस्टमध्ये, तो आहे तुमचा दुसरी लिस्ट आहे म्हणजे नेस्टेड लिस्ट आहे, त्यामध्ये आहे 55 56 77. ओके. तर ही तुमची नेस्टेड लिस्ट झाली. तर काय सांगितलं, बट अफेक्ट इफ नेस्टेड लिस्ट वी मॉडिफाय. तर मी आता काय करतोय, तुमचा लिस्ट 1 लिस्ट 3 मध्ये कॉपी केली आणि आता लिस्ट 3 मध्ये काय करतोय मी बघा, लिस्ट 3चं मॉडिफिकेशन करतोय मी. लिस्ट 3 ऑफ किती इंडेक्स आहे हा 0 1 2 3 थर्ड इंडेक्स. थर्ड इंडेक्सवरती मी काहीतरी ऑपरेशन करतोय, अपेंड. काय करतोय, एक अपेंड करतोय एलिमेंट, त्यामध्ये करतोय मी समजा 963. तर आफ्टर मॉडिफाईंग लिस्ट 3 ऑफ थर्ड इंडेक्स म्हणजे हा एलिमेंट, तर त्यामध्ये काय चेंजेस होतात बघा, लिस्ट 1 आणि लिस्ट 2 हे दोन्ही पण मॉडिफाय होतात. सुरुवातीला आपल्याकडे हे होतं आणि मॉडिफाय केल्यानंतर हेच राहत होतं पहिलीच लिस्ट तशीच तशी, पण आता तसं होत नाही बघा. कॅन नॉट असाइन अ फंक्शन कॉल हिअर. सॉरी, अपेंड करताना आपण इक्वल टू कसं देणार, त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू टाकायची ती देणार ना.
टायपो मिस्टेक झाली काही नाही. तर बघा लिस्ट 3 मॉडिफाय केल्यानंतर आफ्टर मॉडिफाईंग लिस्ट 3 काय झालं, प्रिंट केली लिस्ट 1 आणि लिस्ट 2 त्यांचा ॲड्रेस पण प्रिंट केला. तर तुमची लिस्ट 1 सुद्धा मॉडिफाय झाली, ज्यामध्ये आपण नेस्टेड लिस्ट घेतलेली. ही लिस्ट आतमधली लिस्ट आहे ती पण मॉडिफाय झाली. बाहेरचीला काही झालं नाही, पण आतली झाली. इन द सेन्स फर्स्ट लिस्ट मॉडिफाय झालीच. ओके. तर हा डिफरन्स आहे तुमचा शॅलो कॉपीमध्ये. ओके. नेस्टेड आयटम असेल तर तो सुद्धा अफेक्ट होतो तिथे. सेम या केसमध्ये पण तसंच होईल. तुमच्याकडे असेल ए बी. ओके. मी काय करतोय, मॉडिफिकेशन करतोय लिस्ट 4 ऑफ 3 आणि थर्ड इंडेक्सला आपली नेस्टेड लिस्ट आहे. डॉट अपेंड इन ब्रॅकेट मी ॲड करेल समजा न्यू आयटम. ओके. तर सुरुवातीला आपण रन करूया. बघा ओरिजिनल लिस्ट ही होती, कॉपी केली आणि कॉपी केल्यानंतर आपण मॉडिफाय केली लिस्ट 4. तर लिस्ट 1 सुद्धा तुमची मॉडिफाय झाली. ओके. तर हा आहे डिफरन्स. सेम याच्यात तेच एक्झाम्पल आहे, तर तेच केलं त्यांनी. कमेंट आउट करा याला, कमेंट आउट करा याला कमेंट द्या. आता बघा तुमची तर यामध्ये 1 2 3 4 नेस्टेडमध्ये 3 4 होतं. मी सेकंड इंडेक्सला 5 अपेंड केलं, म्हणजे सेकंड लिस्ट तुमची हे असणार आहे. सेकंड इंडेक्स पोझिशनची सेकंड लिस्ट नेस्टेड लिस्ट, त्यामध्ये 5 ॲड केला, तर पहिल्या लिस्टमध्ये पण 5 ॲड झाला. प्रिव्हियसली ॲड नव्हता. ॲड्रेस डिफरन्स आहे, बट तुमचा नेस्टेड लिस्ट ती मॉडिफाय होते, कारण ती म्युटेबल आहे. युजिंग लिस्ट फॉर शॅलो कॉपी सेम तेच आहे, तो पण तसंच होतो. आता बघा नेक्स्ट आहे शॅलो कॉपी वर्सेस डीप कॉपी. तर अशी सिच्युएशन आहे तुमच्याकडे आता, की तुम्हाला पहिली लिस्ट आहे त्यामध्ये नेस्टेड आहे आणि नेस्टेड एलिमेंट माझे मॉडिफाय नाही झाले पाहिजे, तर मग तुम्ही यूज करू शकता डीप कॉपी. ओके. तर हा डिफरन्स आहे तो तुम्ही रीड करू शकता इथे. सेम आपण ज्या गोष्टी एक्सप्लेन केल्या त्याच इथे मेन्शन केलेल्या आहे. त्यावेळेस असाइनमेंट करतो आपण. सिंपल असाइनमेंट डज नॉट क्रिएट कॉपी, इट क्रिएट अ न्यू व्हेरिएबल दॅट रेफर टू द सेम लिस्ट ऑब्जेक्ट इन मेमरी. चेंजेस टू वन व्हेरिएबल अफेक्ट द अदर, विच वी ऑलरेडी सॉ. शॅलो कॉपी जशी की कॉपी किंवा लिस्ट फंक्शन किंवा तुमचं स्लायसिंग क्रिएट अ न्यू लिस्ट ऑब्जेक्ट. न्यू क्रिएट करतं. हावेवर इफ द ओरिजिनल लिस्ट कंटेन म्युटेबल ऑब्जेक्ट, जर त्या ओरिजिनल लिस्टमध्ये म्युटेबल ऑब्जेक्ट आहे, लिस्ट किंवा कोणता बी असू शकतो, द कॉपी विल कंटेन रेफरन्स टू द सेम नेस्टेड म्युटेबल ऑब्जेक्ट. त्यामधला जो नेस्टेड म्युटेबल ऑब्जेक्ट आहे त्याचा रेफरन्स सेम प्रिव्हियस ऑब्जेक्टलाच राहतो, प्रिव्हियस तुमच्या लोकेशनलाच राहतो. ओके. चेंजेस टू नेस्टेड म्युटेबल ऑब्जेक्ट इन कॉपी विल अफेक्ट द ओरिजिनल अँड वाईस वर्सा. हे आपण प्रॅक्टिकल बघितलेले. त्यानंतर बघा नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली डीप कॉपीची. तर डीप कॉपी कशासाठी, तर तुमचं काही एका लिस्टमध्ये काही चेंजेस केले, दुसऱ्या लिस्टला काही अफेक्ट होणे ज्यावेळेस नेस्टेड लिस्ट आहे किंवा एखादा आयटम म्युटेबल टाईपचा तुमच्या लिस्टमध्ये आहे त्यावेळेस. क्रिएट अ न्यू लिस्ट ऑब्जेक्ट अँड रिकर्सिव्हली क्रिएट कॉपीज ऑफ ऑल नेस्टेड म्युटेबल ऑब्जेक्ट. चेंजेस टू द डीप कॉपी including nested object do not affect the original list. You need to import the copy model for this. त्यासाठी आपल्याला कॉपी मॉडेल आहे, ते कॉपी मॉडेल इम्पोर्ट करायचं आणि त्यामधला डीप कॉपी नावाचं फंक्शन यूज करायचं. कसं, तर बघा ओरिजिनल लिस्ट आहे तुमची 1 2 3 4, त्यामध्ये असाइनमेंट करतो आपण. ओरिजिनल लिस्ट असाइन लिस्ट 0th इंडेक्सला करतोय आणि प्रिंट करतोय. हे शॅलो कॉपीचं एक्झाम्पल सांगितलं त्यांनी, काही नाही चेंजेस होतात ते सांगितलेले. त्यानंतर काय करतो आपण, डायरेक्ट एक्झाम्पल बघूया. हे एक्सप्लेनेशन सेम खाली आपण प्रोग्रामॅटिकली बघितलेले. तर बघा कॉपी नावाचं फंक्शन आहे, डीप कॉपी करतो आपण. ओरिजिनल लिस्ट ही तुमची ओरिजिनल लिस्ट प्रिंट केली. डीप कॉपी नावाचं व्हेरिएबल आहे, त्यामध्ये कॉपी डॉट डीप कॉपी आणि ओरिजिनल लिस्ट जी आहे ती त्याला पास केली. डीप कॉपी प्रिंट केली आपण आणि तुमची जी डीप कॉपी आहे त्यातल्या सेकंड इंडेक्स 0 1 2 हा सेकंड इंडेक्समध्ये म्युटेबल ऑब्जेक्ट आहे, विच इज नथिंग बट अ लिस्ट, आणि त्याला आपण अपेंड करतोय 6 म्हणजे ॲड करतोय. मॉडिफाय ओनली द डीप कॉपी नेस्टेड लिस्ट. ओके. तुमची ओरिजिनल लिस्ट आहे तशीच राहते. लेट्स रन इट. ओरिजिनल लिस्ट आफ्टर मॉडिफाईंग डीप कॉपी तीच आहे, फक्त काय झालं इथं 6 अपेंड झाला आहे डीप कॉपीमध्ये. ओके. तर दिस इज द यूज ऑफ डीप कॉपी. बऱ्याच लोकांना यामध्ये कन्फ्युजन असतं, तर हे कन्फ्युजन क्लिअर करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. थोडा वेळ गेला, पण ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. आता तुम्हाला झोपेतून जरी उठवलं तरी तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. ओके. तर सेम एक्झाम्पल आहे जे वरती एक्सप्लेन केले आपण, म्हणजे एक्सप्लेनेशनमध्ये दिलेलं आहे ना, तेच आहे इथं. लिस्ट विथ नेस्टेड एलिमेंट, शॅलो कॉपी, त्यानंतर डीप कॉपी. शॅलो डीप नावाच्या व्हेरिएबलमध्ये ठेवले आणि आपलं मॉडिफिकेशनचं अप्लाय केलं ॲपेंड करून. म्हणजे शॅलो कॉपी करता त्यावेळेस डीप कॉपीवरती काही चेंजेस होत नाहीत आणि ज्यावेळेस आपण
डीप कॉपीनी यूज करतो त्यावेळेस शॅलोवरती काय इफेक्ट होतो ते बघा. ही आहे ओरिजिनल लिस्ट, शॅलो कॉपी, डीप कॉपी, ओरिजिनल आफ्टर शॅलो नेस्टेड. ओके, शॅलोमध्ये चेंज केले तर तुमच्या ओरिजिनलमध्ये पण चेंजेस झाले. त्यानंतर डीप आफ्टर शॅलो नेस्टेड, पण डीपवरती काही चेंजेस झाले का? नाही झाले. आणि ही आहे तुमच्या ओरिजिनल नेस्टेड डीपने केल्यानंतर काय झाले का? नाही. तुमच्या शॅलोवरती झाले नाही काय, आणि ओरिजिनलवरती पण काही चेंजेस झाले नाही. आणि हे आहे डीपवरती चेंजेस झाले. ओके, तर हे होतं तुमचं लिस्टवरचं कॉपी. नेक्स्ट आहे बघा. हां, तर आपण मोस्ट ऑफ द लिस्टच्या मेथड कव्हर केलेल्या आहेत बघा. यापैकी अजून काही मेथड असतील तर कमेंट करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. आणि किती मेथड पाहिल्या आपण ते सगळे एकदा काउंट करूया आणि पुढे जाऊया. जस्ट अ सेकंड. हां, तर कॉपी लास्ट होते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर आपण 12 मेथड बघितले आहेत लिस्टवरच्या. अजून काय असतील तर कमेंट करा. पण ह्या आहेत ते सर्व इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर नेक्स्ट टॉपिक आहे आपला लिस्टवरचे ऑपरेशन, कॉन्कॅटिनेशन, रिपिटेशन आणि मेंबरशिप. तर ऑलरेडी आपण ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत. यामध्ये कॉन्कॅटिनेशन म्हणजे प्लस करणे, रिपिटेशन म्हणजे स्टार, मल्टिप्लिकेशन, आणि मेंबरशिप इन, नॉट इन. तर बघा, ही एक लिस्ट आहे माझ्याकडे, लिस्ट 1. त्यामध्ये एलिमेंट आहे 1 2 3, आणि लिस्ट 2मध्ये आहेत 4 5 6. तर कॉन्कॅटिनेशन म्हणजे दोन लिस्टचं आपण कंबाईन केलं आणि त्याला प्रिंट केलं तर काय, दोन्ही लिस्ट कंबाईन होतील. आणि मेंबरशिप रिपिटेशन केलं तर तुमचं ती लिस्ट नंबर ऑफ टाइम्स तुम्ही त्याला प्रिंट करा, म्हणजे रिपीट होते. ओके, तर सुरुवातीला कॉन्कॅटिनेशन बघूया. बघा, पहिली लिस्ट होती 1 2 3 आणि दुसरी लिस्ट आहे 4 5 6 ABC. तर कंबाईन काय झालं? कंबाईन झाले दोन्ही लिस्ट. ओके, नेक्स्ट. हां, तर हे आहे तुमचं रिपिटेशन. लिस्ट 2 वरती आपण जर अप्लाय केलं स्टार, आणि जितक्या वेळेस तुम्हाला लिस्ट रिपीट पाहिजे तितक्या वेळेस ती लिस्ट रिपीट होते. ओके, आता ही लिस्ट रिटर्न करते का काही? कारण आपण हे मेंबरशिप करतोय, बट तुमची लिस्ट 1 म्हणजे लिस्ट 2 आहे तशीच राहते, त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन होत नाही. फक्त आपण त्याला प्रिंट करतोय, त्या लिस्टला आपण त्यावरती ऑपरेशन करतोय. आता मी काय करतो, प्रिंट लिस्ट 2 आहे. लिस्ट 2 जसंच तसे आपण फक्त इथं ऑपरेशन केलंय, किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ 2 म्हणजे किती वेळेस रिपीट करायची तुम्हाला ते रिपिटेशन झालं. ओके, ही गोष्ट लक्षात असू द्या. नेक्स्ट आहे आपलं मेंबरशिप. मेंबरशिपमध्ये कोणतं ऑपरेटर आहे? इन आणि नॉट इन. आता सपोज तुमची लिस्ट 1 आहे. लिस्ट 1 काय आहे? लिस्ट 1 आहे आपली 1 2 3, आणि लिस्ट 2 आहे 4 5 6 ABC. मी काय करतो, ABC हे तुमच्या लिस्ट 1 मध्ये आहे का चेक करतोय. असेल तर ट्रू रिटर्न करेल. हे आहे इन आणि हे आहे नॉट इन. ओके, तर दोन्ही याच्यात मी ABC आहे का चेक केलं, तर असेल तर ट्रू रिटर्न करेल. ABC लिस्ट 1 मध्ये आहे का? प्रिंट लिस्ट 1. ओके, बघा, रन केलं. प्रिंट लिस्ट 1 हे आहे, लिस्ट 2 हे आहे. तर मी काय केलंय, या लाईनला ABC इन लिस्ट 1. ABC लिस्ट 1 मध्ये आहे का? नाही आहे, म्हणून त्यांनी फॉल्स रिटर्न केलं. ओके, त्यानंतर ABC इन लिस्ट 2 यस आहे, म्हणून त्यांनी ट्रू रिटर्न केले. लिस्ट 2 मध्ये आहे ABC. ABC नॉट इन लिस्ट 1, लिस्ट 2. मी काय चेक करतो, ABC लिस्ट 2 मध्ये नाही का? नाही का, म्हणजे उलटं विचारतोय, नॉट इन. तर त्यावेळेस ते काय रिटर्न करेल? फॉल्स रिटर्न करेल. असून तुम्ही नाही म्हणता म्हणून त्याला काय म्हणायचं? फॉल्स म्हणता. ओके, तर हे झालं तुमचं लिस्टवरचं ऑपरेशन, कॉन्कॅटिनेशन, रिपिटेशन, मेंबरशिप. ओके, दॅट्स इट फॉर पार्ट 2. रिमेनिंग कन्सेप्ट आपण पार्ट 3 मध्ये बघूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. आणि काही जर डाऊट असतील तर कमेंटमध्ये ते डाऊट विचारा, आपण ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.